कधी कधी गावाची आठवण आली ना की आमचं मन अगदी हलकं होतं. ती माणसं, त्यांचं ते साधं आयुष्य, न बोलता एकमेकांना समजून घेणारं त्यांचं ते प्रेम, ह्या सगळ्या वैभवात सुख आहे ओवी. तुम्ही समधी मोठी माणसं समजून घ्यायला किती अवघड असता. तुमच्याकडे जे नाही तेच तुम्हाला पाहिजे असतं. आणि ज्यावेळी असतं त्यावेळी त्याचा आनंद नाही घेता येत. काय झालं? तू घरात एकटीच असतेस का ग, की कोणी आहे तुझ्या सोबत? मी आणि देवींना माझ्याबद्दल एक शब्दही बोलू नकोस. मी इथेच थांबते, तुझ्या परत येण्याची वाट पाहते. ओवी, काय झालं? अगं ते मी म्हणजे ओवी, सगळं ठीक आहे ना? शुंभा, काकू, तुला बरं वाटत नाहीये ना? मग तू हे काय करतेस? ते युद्धाची तयारीचं. अगं, तुला किती वेळा सांगितलं आहे मी, लगीन घरात युद्धाचा विषय काढायचा नाही. तरी मी तुला कळना का? काकू, आम्हाला क्षमा करा, परंतु देवींच्या विवाहाची जबाबदारी जशी आम्ही स्वीकारली आहे तशीच अगदी युद्धात त्यांच्या बाजूने लढण्याची आम्ही प्रतिज्ञा देखील केली. बाकी काही नाही. आणि या विवाहाच्या उत्सवामध्ये आपण सावध आणि सिद्ध राहायला हवं एवढंच आम्हाला वाटतं. तुम्ही दोघी माझं ऐकणारच नाहीये का? असं काही नाही. तू आधी इकडे ये म्हणतीये ना, इथं बस. हा काढा पी म्हणतीये ना, म्हणजे तुला बरं वाटल. अगं, उद्या चुडा भरायचा कार्यक्रम आहे. आपण देवींना बोलावणं धाडलं आहे. आणि अशात तू जर आजारी पडलीस तर कसं चालेल? आधीच तिला तिच्या सखीकडून त्रास झाला आहे. तिच्या मनात पोकळी निर्माण झाली असेल. अगं शुंभा, ती तुलाच भरून काढावी लागेल ना. काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या लेकीला आम्ही एकटं नाही सोडणार. त्यांना त्यांच्या सखीची उणीव भासू देणार नाही, हे वचन आहे आमचं. बरं, ठीक आहे. तू काढा पिऊन घे, मी आलेच. हो. दरवेळी थोडक्यात वाचतो आहोत आम्ही, पण आता हे भाग्य बदलायलाच हवंय. केवळ एकदा असुर नरेशांचा तो हेर सापडू दे, मग भाग्यच काय, नियती सुद्धा पालटे. ताई, कोण आहे ही? ही ओवी, आपल्या गावातील आमची सगळ्यात मोठी भक्त. हिच्यामुळेच गावात पुन्हा भक्तीची ज्योत पेटली. खरंच? मग आता आपण चांगल्या मैत्रिणी होऊ. आणि ओवी, ही अंबा, आमची लहान बहीण. नमस्कार. अगं, मला आंबा म्हण. मी पण तुझ्यासारखीच आहे आणि तुझ्यासारखीच देवी आईची भक्त पण. एवढं कौतुक होतंय म्हणजे नक्कीच कोणाला तरी काहीतरी हवंय. म्हणजे तसं हवंय, पण तुझ्याकडून नको. मग ओवी कडून. माझ्याकडे तर काय बी नाही तुला देण्यासारखं. आहे की. काय हवंय तुला? तुझी साथ. अगं, या मोठ्या लोकांमध्ये मी पार कंटाळून गेले. एवढ्या मोठ्या मालात माझ्यासारखं लहान मुलीनं करायचं तरी काय? सोबतीला कोणीच नाही, म्हणून मी विचारते तुला, माझ्यासोबत खेळशील? खरंच मला खूप आवडेल तुझ्यासोबत खेळायला. मग चल, तुला एक गंमत दाखवते. तुळजाई, आम्ही खेळायला जाऊ का?
हो जा, पण जास्त दंगा करू नका. एकमेकींचा हात सोडू नका, सोबतच राहा. मी आणि दंगा नाही बाबा, कधीच नाही. तुला चांगलीच ओळखून आहे मी. चल ओवी. आंबा थांब, मी जरा आलेच. तुळजाई, हा प्रसाद तुला मगाशी द्यायचाच राहून गेला. कोणी बनवले? अगं ते देवींसाठी प्रसाद म्हणून हे लाडू बनवले होते. त्यांना दे, पण सांगू नकोस हा मी बनवले. मीच बनवले तुझ्यासाठी. तू खा. तेव्हा उपवास धरला होता ना तुझी तब्येत चांगली व्हावी म्हणून. आम्ही जातो खेळायला. देवी, तुम्ही मी तयार केलेला प्रसाद ग्रहण केलात तर आता कुठे माझा जीव भांड्यात पडला, आता कुठे माझ्या पोटात घास उतरे. शेवटी देवाने नैवेद्य स्वीकारल्याशिवाय भक्ताच्या घशाखाली अन्नाचा घास तरी कसा उतरणार. आज आपण नैवेद्य ग्रहण केलात, आता इतक्या काळाचा मनातला उपवास सुटेल. हे लाडू निश्चित पद्महंसाने केले. पद्महंसा, आपल्यातील ही न दिसणारी मनाची दोर कायम तुझे संकेत देत राहणार आहे. तू ओवी सोबत राहतेस ह्याची मला कल्पना आहे. आणि खरं सांगू, हे कळल्यावर मनाला क्षणभर खूप आधार वाटला, कारण माझ्या माणसांपैकी कुणीतरी तिच्या सोबत आहे. ही जाणीवच शांत करणारी आहे. पण जोवर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येत नाही तोवर आपण दूर राहणंच योग्य. कधी कधी नदीला सुद्धा समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वळणावळणांनी दूर जावं लागतं. आणि मी ती नदी आहे जी सगळे डोंगर ओलांडून तुझ्यापर्यंत पोहोचेल. पण तोपर्यंत संयम ठेव. आणि त्या दिवशी कदाचित आपल्याला कळेल नियतीची ही लीला आपल्याला किती दूर आणि कुठल्या सत्यापर्यंत घेऊन आली आहे. मी केवळ पराक्रमी योद्धा नाही, मी मायावी असुर आहे. आणि मायेला ना सीमा असते ना आकार असतो, अशा मायेचा स्वामी आहे मी. जा, अशा देहावर जाऊन बस ज्याने अंधारात राहून आमच्याशी खेळी खेळलीये. जा आणि त्याला आमच्यापर्यंत घेऊन ये. ज्याने हा संदेश त्या तुळजाला पाठवला तो विश्वासघाती आहे, जो कदाचित आमच्या साम्राज्यात राहून आमच्याशी विश्वासघात करतो आहे. आता हा किडा जिथे जिथे जाईल तिथलं दृश्य मला पाहता येईल. कोण कुणाला भेटतंय, कोण कुणाच्या कानाशी कुजबुजतंय, कोण अंधारात राहून आमच्याशी डाव खेळतंय, हे सगळं सगळं दिसेल. या सगळ्यावर माझी दृष्टी असेल. आणि विशेषतः दैत्य गुरु शुक्राचार्यांवर असुर कुळाच्या उद्धाराच्या हेतूआड
ज्ञानाच्या मुखवट्या आड किती रहस्य लपली आहेत हे सगळं काही मी जाणून आहे. आणि हे कृत्य जर शुक्राचार्यांनी केलं असेल तर त्यांना शासन मृत्यू नसेल, त्याहूनही भयंकर असेल. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? जर दैत्यगुरु शुक्राचार्यांनी हा संदेश त्या तुळजाकडे पाठवला नव्हता तर कोण आहे तो? कोण आहे जो कदाचित माझ्याच साम्राज्यात राहून माझ्याशी चाल खेळतोय? जो कोणी आहे तो बुद्धिमान आहे, कपटी आहे, परंतु मी त्याला शोधून काढेन. मी शोधेन त्याला. अजून कशी आली नाही ही ओवी? एकदा आत जाऊन पाहावं का? नाही, नको. थोडा संयम बाळगायलाच हवा. कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आहात तुम्ही? जी तू आहेस तीच मी आहे. मीही प्रवासाला निघाली, माझ्या देवाचं दर्शन घ्यायला निघाली. आता तू सांग, तू कोण आहेस? मी देवींची योग. कोण आहे मी? देवींपासून वेगळं झाल्यावर नक्की माझी ओळख तरी काय आहे? स्वतःची ओळख सांगता येत नाहीये तुला. मग तुझं जगणं व्यर्थ आहे बालिके. हो, कदाचित व्यर्थच आहे माझं जगणं. कसं असतं ना, आपण आयुष्यभर एखाद्या ध्यासाच्या मागे धावत राहतो, कोणाच्या भक्तीत स्वतःला इतकं झोकून देतो की आपल्या श्वासावरही त्यांचंच नाव कोरलं जातं. पण अचानक जेव्हा तेच जग आपल्या हातातून निसटतं ना, तेव्हा आपण स्वतःलाच विचारतो, खरंच माझं असं स्वतःचं काही उरलंय का? मी तुमच्यासारखीच कुणाची तरी भक्त आहे. फक्त फरक एवढाच की तुम्ही तुमच्या देवाच्या दर्शनासाठी निघाल्या आहात. तुम्हाला तुमचा देव माहिती आहे, पण माझा देव तर माझ्या आयुष्यातूनच निघून गेलाय. त्याला कसं शोधायचं? देव शोधावा नाही लागत. जर आपली खरी भक्ती असेल तर तो सदा आपल्या हृदयापाशी असतो. जो माणूस मनापासून भक्ती करतो त्याच्या हृदयात तो नेहमी असतो. तो कुठेच दूर जात नाही. तू एक काम कर, तुझ्या हृदयावर हात ठेव आणि तुझे डोळे बंद कर आणि बघ तुझ्या हृदयात काय दिसतंय. मिळालं उत्तर? हे कसं झालं? मला माझ्या देवी दिसल्या. जो माणूस मनापासून भक्ती करतो त्याच्या हृदयात तो नेहमी असतो. तो कुठेच जात नाही. पण तो केवळ हृदयात आहे. सध्या तो माझ्याशी बोलत नाही.
मग त्याला कुठे शोधायचं? मी तुझी मदत करू शकते. तुझा देव, तुझी भक्ती तुला परत मिळवून देऊ शकते. पण त्यासाठी तुला एक प्रवास करावा लागेल, एक परीक्षा द्यावी लागेल. माझा देव मला परत मिळणार असेल तर मी कोणत्याही परीक्षा द्यायला तयार आहे. तुम्ही सांगा मी काय करू? बर, मग ऐक. पैनगंगा आणि पूस नदीच्या खोऱ्यात मातृपुरा असं एक ठिकाण. तिथे एक उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक देवी राहते. तिला तू शोध आणि तिला ही गोष्ट दे. हे देऊन मी त्यांना काय सांगू? बालिके, प्रत्येक वेळेस काही सगळं सांगायची गरज नसते. मन जुळली की सगळं कळून जातं. तू फक्त तिच्या समोर उभी राहा. तिला सारं कळून जाईल. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. कोणत्या देवी आहेत त्या? सगळ्यांनाच सगळं कळलं तर प्रवासातली गंमत आणि जगण्याची किंमत कशी कळणार बालिके? पद्माताई, चल जाऊया घरी. पूस नदीच्या खोऱ्यात मातृपुरा असं एक ठिकाण. तिथे एक उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक देवी राहते. तू फक्त तिच्या समोर उभी राहा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हे कसं शक्य आहे? संपूर्ण पाताळ लोक या मायावी किड्याने पालथा घातला. माझ्या प्रासादाचा कोपरान कोपरा शोधला, परंतु तो कुणाच्याही देहावर बसत नाही. याचा अर्थ कोणीतरी माझ्याही पेक्षा अधिक मायावी खेळ खेळतोय. परंतु माझ्याहून अधिक मायावी असा कोण आहे? असिलोमा. शुंभाला याच्यावर संशय होताच, आणि असिलोमास तो विश्वासघाती नसेल हे कशावरून? आणि जर असिलोमाने माझ्याशी विश्वासघात केला असेल तर त्याची शिक्षा अशी भयंकर असेल की पाताळातला प्रत्येक असुर भयाने थरथरेल. सर्वांसमक्ष मी माझ्या हाताने या असिलोमाचं मस्तक थोडा वेगळं करेन. जा, आणखी जवळ जा त्याच्या. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. म्हणजे असिलोमा सुद्धा नाही. पण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य नाहीत, असिलोमा नाही, तर कोण आहे तो? कोण आहे ज्यानं तो संदेश महालक्ष्मीला पाठवला? शुंभा, उद्या सकाळला मंगल मुहूर्तावर चुडा भरायचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात काही बी अडचण आली नाही पाहिजे. ही जबाबदारी तुझी. काकू, असं काहीही होणार नाही. सगळं काही व्यवस्थित होईल अगदी ठरल्याप्रमाणे. आणि आम्ही आहोत ना. शुंभा, आई, एवढी रात्र झाली आहे, तुम्ही दोघी इथे काय काम करताय? देवी, अगं उद्याची तयारी झाली आहे का ते बघत होते.
उद्या समारंभात तुझ्या समध्या सखी देवी आहेत, देव कासारी येणार आहेत. अशात जर काही बी कमी जास्त झालं तर, अन तुझ्या शत्रूची सावली आहेच की उद्याच्या सूर्याला ग्रहण लावायला. मागल्या खेपेला जे घडलं त्यानंतर आई, अगं सूर्य म्हटल्यावर ग्रहण लागायचंच. आणि मागच्या वेळी जे झालं त्याच्या भीतीची सावली अजूनही तुझ्या मनात आहे. परंतु त्या सावलीला आपल्या आनंदाच्या सूर्यापर्यंत आम्ही पोहोचू देणार नाही. आमच्यावर विश्वास ठेव. तुला उग बोलायला काय जातंय? लगीन घर म्हटलं तर आईच्या जीवाला उसंत नसतोय. समध्या गोष्टी नीट व्हाव्या म्हणून तिचं मन सारखं धावत असतं. एका बाजूला लेकीच्या संसाराचं सुख डोळ्यात भरलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला ती पोरगी उद्यापासून आपल्या घरातली पाहुणी होणार. या भावनेनं मन पोखरून जातं. हे दुःख, हा आनंद, ही ओढ हे फक्त एका वधूच्या आईलाच समजू शकतं.